नमस्कार विद्यार्थी मित्रो, यशोदीप क्लासेस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मी चिदानंद आळवी। तर विद्यार्थी मित्रो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही सॉल्व्ड एक्झाम्पल जे आहेत ते आपण बघितलेले आहेत। एकूण 4 एक्झाम्पल्स बघितले। त्याच्यानंतर इयत्ता 9वी सायन्स मधील जो पुढचा पॉइंट आहे तो आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन। हा जो भाग आहे तो अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचा आहे। साधारणतः न्यूटनचे एकूण 3 नियम आपल्याला बघायचे आहेत। त्यापैकी पहिला नियम आहे आणि पहिला नियमापूर्वी आपल्याला 2 कन्सेप्ट बघायचे आहेत, एक बॅलन्स्ड फोर्स आणि दुसरं अनबॅलन्स्ड फोर्स। तर विद्यार्थी मित्रो, सगळ्यात पहिला त्याचं एक एक्झाम्पल बघूया आपण। लहानपणी आपण रस्सी खेच किंवा साधारणतः एखादी दोरी असते, आपण खेचून खेळण्याचा प्रयत्न केलाय। समजा इकडे 4 विद्यार्थी असतील आणि इकडे 4 विद्यार्थी असतील, इकडनं पण रस्सी खेचत आहेत आणि इकडनं पण रस्सी खेचत आहेत। समजा दोघांचं पण बल जर सारखं झालं तर त्या खेळामध्ये कोणी जिंकत नाही। मात्र इकडे एकच मुलगा थांबलाय आणि इकडे 7-8 मुलं आहेत, म्हणजे इथं बॅलन्स्ड फोर्स काय झाला, अनबॅलन्स झाला। आणि फोर्स अनबॅलन्स झाल्यामुळे तिथं तयार होणारा फोर्स जे काय होणार ते अनबॅलन्स्ड फोर्स। म्हणजे इथं 7-8 विद्यार्थी जे असणार आहेत ते खेचल्यानंतर तो एक मूल त्या दोरीसहित कुठले येणार आहे, या दिशेला येणार आहे। म्हणजे तिथं तयार होणारा फोर्स कुठला तयार होतं, अनबॅलन्स्ड फोर्स। बघा विद्यार्थी मित्रो, रस्सी खेच समजा या बाजूला आणि या बाजूला दोन्ही बाजूला जर फोर्स सारखा असेल तर त्याला बॅलन्स म्हणतोय, आणि दोन्ही बाजूला जर फोर्स सारखं नसेल तर त्याला आपण काय म्हणतोय, अनबॅलन्स्ड फोर्स असं आपण म्हणतोय। तर बघूया काय संकल्पना आहे ती। तर सगळ्यात पहिला आपण बॅलन्स्ड फोर्स आणि अनबॅलन्स्ड फोर्स बघायचा आहे। आणि या बॅलन्स्ड फोर्स साठी आणि अनबॅलन्स्ड फोर्स साठी आपण एक एक्झाम्पल बघायचं आहे। काय एक्झाम्पल, टग ऑफ वॉर। याला आपण काय म्हणतोय, रस्सी खेच। सर्वांनी रस्सी खेच हा जो खेळ आहे तो खेळला असेल। आणि या खेळामध्ये आपण बघतोय बाळांनो, एका बाजूला रस्सीच्या या बाजूला आणि रस्सीच्या या बाजूला म्हणजे दोरखंडाच्या या बाजूला आणि या बाजूला काही विद्यार्थी असतात। समजा त्या ठिकाणी या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोघांचं पण बल, दोघांचं पण फोर्स जर सारखं झालं तर त्याला काय म्हणायचं, बॅलन्स्ड फोर्स। म्हणजे काय, द फोर्स अप्लाइड बाय द बोथ द साइड्स आर इक्वल। द फोर्स अप्लाइड बाय द बोथ द साइड्स आर इक्वल, देन इट इज कॉल्ड एज ए बॅलन्स्ड फोर्स। तर त्याला आपण काय म्हणतोय, बॅलन्स्ड फोर्स। या रस्सी खेचामध्ये दोन्ही बाजूला जर बल सारखं जर प्रयुक्त झालं असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, बॅलन्स्ड फोर्स म्हणजे संतुलित बल असं आपण म्हणतोय। दुसरं बघायचं आहे। दुसरं बघत असताना समजा जर ह्या दोन्ही बाजूला जर अप्लाय झालेला फोर्स सारखा नसेल तर तिथं कुणीतरी जिंकणार आहे। समजा या बाजूची टीम जिंकेल किंवा या बाजूची टीम जिंकेल। मग या वेळेला तिथं फोर्स बॅलन्स नसणार आहे, म्हणजे काय असणार आहे, तो अनइक्वल असणार आहे। म्हणजे काय सांगता येईल बघा, when the applied force becomes unequal, लावलेलं बल जर अनइक्वल असेल, असमान असेल तर त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतोय, अनबॅलन्स्ड फोर्स आपण म्हणतोय। व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अनबॅलन्स्ड, when the applied force becomes unequal, लावलेलं बल जर असमान असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, अनबॅलन्स्ड फोर्स असं आपण म्हणतोय बाळांनो। बॅलन्स्ड फोर्स आणि अनबॅलन्स्ड फोर्स या 2 गोष्टी समजल्याशिवाय आपल्याला बाळांनो पुढे जाता येणार नाही। यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे, तो म्हणजे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन। न्यूटन एकूण 3 नियम सांगितले आणि 3 नियमांपैकी आज आपल्याला न्यूटनचा पहिला नियम सविस्तररित्या एक्झाम्पल सहित आपल्याला बघायचा आहे। बघूया पहिला नियम काय आहे तो। बघा विद्यार्थी मित्रांनो, an object continues to remains at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it। समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्ट वरती जोपर्यंत एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत नाही तोपर्यंत तो कुठे राहतो, आर इन ए स्टेट ऑफ इन ए रेस्ट पोझिशन। कुठल्या अवस्थेमध्ये राहतो तो, रेस्ट अवस्थेमध्ये राहतो म्हणजे विराम अवस्थेमध्ये राहतो, अथवा आर इन ए स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन। म्हणजे एखाद्या वस्तूवरती जोपर्यंत एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट होत नाही तोपर्यंत तो त्याच्या मूळ अवस्थेमध्ये राहतो। मूळ अवस्था कुठल्या, एक तर रेस्ट पोझिशन किंवा युनिफॉर्म मोशन, या 2 याच्यामध्ये तो राहत असतो। आलं लक्षात बघा। मग हे समजून घेण्यासाठी आपण 2-3 एक्झाम्पल्स आपण बघायचे। काय एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी बघूया, स्टोन। स्टोन म्हणजे काय, दगड। समजा हा एक दगड आहे मोठा, हा एक मोठा दगड आहे। 1000 वर्ष
तो तिथंच आहे, त्याला कुणीही हात लावला आणि स्पर्श सुद्धा केला नाही, तो त्याची अवस्था बदलेल का? तर तो त्याची अवस्था बदलणार नाही, तो तिथंच असेल. 100 वर्षे 10 दिवस तिथंच ठेवलं, त्याला कोणीच हात लावलं नाही, तर तो त्याची अवस्था बदलेल का? तो त्याची अवस्था बदलणार नाही. मात्र समजा हाच दगड तुम्ही गेला, तो दगड उचलला आणि दुसरीकडे टाकला, म्हणजे काय झालं? तुम्ही त्या दगडावरती एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय केला. अप्लाय केल्यानंतर ना तो त्याची अवस्था बदलेल, अन्यथा तो मूळ स्थितीमध्येच असतो, तो त्याची अवस्था बदलत नाही. आलं लक्षात? पहिला एक्झाम्पल कशा सांगितलं आपण? स्टोन म्हणजे दगडात सांगितलं. समजा एक 10 किलो वजनाचा दगड आहे, तो तसाच पडलाय, तुमच्या घरासमोर पडलाय आणि रोज लोक ये जा करत आहेत, मात्र तो दगड कुणीच उचलला नाही, तर तो तिथेच असेल. मात्र तुम्ही म्हटला हा दगड कुणास तरी पायाला लागेल, आपण उचलूया आणि बाजूला टाकूया. उचलून तुम्ही बाजूला टाकला म्हणजे काय केला? तो दगड जो होता तो सुरुवातीला मूळ अवस्थेत होता. कुठल्या? आर इन विच स्टेट? रेस्ट स्टेट मध्ये होता तो, आणि तुम्ही तो दगड उचलला आणि दुसरीकडे टाकला. हे काय झालं? तर दुसरीकडे तो गेला, म्हणजे त्याची अवस्था बदलला. म्हणून आपण या ठिकाणी का बदलला? कारण की त्याच्यावरती आपण एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट केलेलं आहे. दुसरं एक्झाम्पल बघूया. स्टोन नंतर ना दुसरं जे एक्झाम्पल आहे ते आपण बॉलचं घेऊया. बॉल म्हणजे चेंडू. तर बघा मुलांनो, एक फुटबॉल आहे आणि त्या फुटबॉलला तुम्ही किक केला. फुटबॉलला किक केल्यानंतर ना बघा इथं समजा हा फुटबॉल आहे, फुटबॉल, या फुटबॉलला किक केल्यानंतर ना तो कसा जायला पाहिजे? साधारणतः काय होतो बघा, असा थोड्याशा उंचीवर जातो आणि परत खाली येतो. थोड्याशा उंचीवर गेल्यानंतर ना परत खाली येतो. म्हणजे या ठिकाणी हा आर इन कायला युनिफॉर्म मोशन मध्ये व्हायला पाहिजे. मात्र युनिफॉर्म मोशन मध्ये राहता तो वरून परत खाली येतो. कारण का? या चेंडूवरती दोन बल प्रयुक्त होतात. एक तुम्ही लावलेलं एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स, आणि या विश्वामध्ये प्रत्येक वस्तूवरती कुठला बल प्रयुक्त असतो? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रयुक्त असतो. मुळात जात असताना हा कसा जायला पाहिजे होता? की तुम्हाला मी रेड मार्कने दाखवतो बघा, किंवा हा असाच स्ट्रेट जायला पाहिजे युनिफॉर्म मोशन मध्ये. मात्र या अर्थ सरफेस वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स असल्या कारणास्तव तो असा उंचीवरती जातो आणि परत कुठे येतो? खाली येतो. अशी किती एक्झाम्पल्स बघितले आपण? 2 एक्झाम्पल बघितले. पहिलं बघितलं दगडाचं, दुसरं बघितलं फुटबॉलचं एक्झाम्पल बघितलं. त्यानंतर ना पुढचं एक्झाम्पल बघायचं आहे. किती एक्झाम्पल बघायचं आहे? तिसरं एक्झाम्पल. तिसरं कोणाचं एक्झाम्पल आहे बघा. एक सायकल आहे, एक सायकल आहे आणि या सायकलवरती हा मनुष्य आहे. लक्षात घ्या, थोडीशी आकृती नॉर्मली काढलेली आहे. ही सायकल जात आहे पुढे, ही सायकल पुढे जात आहे. समजा मी या ठिकाणी ब्रेक मारला, या ठिकाणी काय मारला? ब्रेक, आणि तो कुठपर्यंत येतो? इथं ब्रेक मारला तर इथंच थांबत नाही, ती कुठे थांबते? इथं येऊन इथं थांबते. कारण ती सायकल कशामध्ये आहे? युनिफॉर्म मोशन मध्ये आहे आणि ती स्वतःची अवस्था सोडण्यास तयार नसते. म्हणून इथं ब्रेक मारल्यानंतर ना कुठे थांबली? ती इथं थांबली, पुढे जाऊन. कारण की त्याची इच्छा नसते स्वतःची अवस्था सोडण्याची. ज्यावेळेला आपण साधारणतः बाहेर फिरत असतो, शाळा सुरू असतो, क्लास सुरू असतो, ते सोडून घरात बसायची आपली इच्छा आहे का? नाही. रोजची अवस्था आपली काय? बाहेर फिरणे, इकडे तिकडे जाणे, शाळेला जाणे, क्लासला जाणे, या अवस्था सोडायची आपली सुद्धा मानसिकता नसते. तशी ही सायकल जी आहे ती मोशन मध्ये आहे. कुठल्याही मोशन मध्ये? युनिफॉर्म मोशन मध्ये. मात्र ती स्वतःची अवस्था सोडण्यास तयार नसते. तरी पण आपण ब्रेक मारल्यानंतर ती कुठे येऊन थांबते? इथं पर्यंत थांबते. इथंच थांबायला पाहिजे होती, मात्र ती कुठे येऊन थांबली? इथं थांबली. त्याच्यानंतर ना चौथं एक्झाम्पल बघूया आपण. चौथं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे आणि या चौथ्या एक्झाम्पल मध्ये आपण सांगत असताना इथं या ठिकाणी एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. विद्यार्थी मित्र, आपण या ठिकाणी न्यूटनचा फर्स्ट लॉ बघत आहे आणि या न्यूटनच्या फर्स्ट लॉ मध्ये आपण पहिलं एक्झाम्पल बघितलं स्टोनचा दगडाचा, दुसरं एक्झाम्पल बघितलं फुटबॉलचं, तिसरं बघितलं कोणाचं बघितलं? सायकलिस्टचा आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे. चौथं एक्झाम्पल बघायचं आहे. एक एसटी आहे, एसटी. या एसटी मध्ये एक व्यक्ती इथं थांबलाय, इथं उभा आहे. लक्षात घ्या, ती काय आहे? एसटी. आणि एसटी मध्ये ही व्यक्ती इथं उभा आहे. ज्या वेळेला एसटी थांबलेली होती, एसटी मध्ये हा व्यक्ती उभा आहे. एसटी ज्याला सुरू होईल ती काय होईल? ऍक्सेलरेटेड होईल. एसटी काय होईल? ऍक्सेलरेटेड. एसटी सुरू झाल्यानंतर पुढे जात असताना ती व्यक्ती कुठे येणार आहे? मागे सरकणार आहे. म्हणजे परत ती व्यक्ती त्याच्या मूळ अवस्थेमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत असते, म्हणजे ती त्याची अवस्था सोडत नसते. हे सगळे कशाचे एक्झाम्पल झाले? न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनचे एक्झाम्पल झाले.
विद्यार्थी मित्र, पुन्हा एकदा बघा, an object continues to remains at rest or in a uniform state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. एखाद्या वस्तूवरती जोपर्यंत एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत नाही तोपर्यंत ती वस्तू त्याची मूळ अवस्था सोडत नाही. मूळ अवस्था कोणती? एकतर रेस्ट किंवा युनिफॉर्म मोशन. तर विद्यार्थी मित्र, आजच्या तासाला अतिशय उपयुक्त आपण माहिती बघितलाय. एक बघितलाय बॅलन्स्ड फोर्स, दुसरा बघितलाय अनबॅलन्स्ड फोर्स आणि तिसरा बघितलाय न्यूटनचा गतीविषयीचा पहिला नियम बघितलाय. अतिशय उपयुक्त आणि महत्वाचा. विद्यार्थी मित्र, घरीच राहायचं आहे, कोरोना हरवायचा आहे, प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. धन्यवाद.